लड़ाई सिर्फ शस्त्र या आर्म से नहीं जीती जाती, बल्कि वो जज्बों से या स्ट्रॅटेजी से जीती जाती है. हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आताच नुकतीच एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेची ऍड आली. राईट, म्हणजे पूर्व परीक्षेची डेट आलेली आहे, राज्यसेवेची ऍड आलेली आहे आणि ती 31 मे ला एक्झाम आपली होणार आहे. सो आतापासून आपल्याकडे साधारणतः 138 दिवस शिल्लक आहेत. राईट, आजपासून जर आपण मोजले तर साधारणतः 138 ते 137 दिवस शिल्लक आहेत. तर या दिवसांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या सब्जेक्टचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. सो त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचं तुम्ही कमीत कमी वेळामध्ये आणि कोणते महत्वाचा भाग आहे ज्याच्यावरती एमपीएससी दरवर्षी क्वेश्चन विचारते तेवढंच फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. इकॉनॉमिक्सचं तुम्हाला तेवढंच करायचं आहे आणि क्वेश्चन त्याच्यावरच एमपीएससी सतत विचारते. म्हणजे तुमचा जो पूर्व परीक्षेसाठी जो तुम्ही अभ्यास करणार आहात राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, तो पूर्णपणे तुमचा एकदम कमीत कमी वेळामध्ये कव्हर होईल. राईट, तर आपण आज या लेक्चरमध्ये तेच बघणार आहोत. तर बघा, जसं मी म्हटलं की लढाई सिर्फ शस्त्र या आर्म से नहीं जीती जाती, बल्कि वो जज्बों से या स्ट्रॅटेजी से जीती जाती है. कोणतीही एक्झाम पास करायची असेल तर आपली स्वतःची स्ट्रॅटेजी आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा एक स्ट्रॅटेजी वापरली होती, त्या गनिमी कावा वापरून राईट पूर्णपणे स्वतःचं राज्य, स्वतःचं सुराज्य पूर्णपणे निर्माण केलं होतं. तसंच आपल्याला सुद्धा काय करायची, एक स्ट्रॅटेजी आपली स्वतःची डेव्हलप करायची आहे आणि आपल्याला ही एक्झाम 100% आपल्याला क्रॅक करायचीच आहे. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, इवन संत तुकाराम महाराजांनी, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. राईट, कोणतीही गोष्ट अभ्यासाने सिद्ध होते, परंतु त्याच्यासाठी स्वतःची स्ट्रॅटेजी, स्वतःचं अनालिसिस, ह्या सगळ्या गोष्टी हव्या लागतात किंवा असाव्या लागतात. तर म्हणजे आपला जो थापट पसारा करण्याचा जो आपली सवय असते ती पूर्णपणे निघून जाते आणि आपण हार्ड वर्क करून स्मार्ट वर्क कडे वळतो. तर हे लेक्चर सुरू करण्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणताही टेक्स्टबुकचा सुपर पास खरेदी करायचा असेल किंवा परचेस करायचा असेल तर हा माझा कोड तुम्ही यूज करू शकता जास्तीत जास्त डिस्काउंटसाठी, किंवा कुठलाही कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल. हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती या लेक्चरची पीडीएफ पण मिळेल. हा जॉईन करा तुम्ही आणि या लेक्चरला तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे लेक्चर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 31 डिसेंबर पर्यंत आपण सर्व कोर्सेसवरती ऑफर ठेवलेले आहे. नक्की हे कोर्सेस जॉईन करा. जसं की गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम अंतर्गत जे आपण राज्यसेवेची बॅच सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये राज्यसेवेचा पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची कंप्लीट ह्याच्यामध्ये तयारी करून घेतली जाणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या आधारावरती पूर्णपणे ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये आपण सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, करंट अफेअर्स, रायटिंग प्रॅक्टिस, डेली रायटिंग प्रॅक्टिस याच्यावरती जास्त आपण भर देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं 8 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर मिळणार आहेत. 18 प्रिंटेड बुक्स तुम्हाला ही बॅच जॉईन केल्यानंतर घरपोच मिळणार आहेत. डेली मेंटॉर सेशन्स असणार आहेत. डेली म्हणजे तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन होणार आहेत. नंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ऑफलाईन टेस्ट सुद्धा पुण्यामध्ये देता येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे या बॅच अंतर्गत. नंतर पर्सनलाइज स्टडी प्लॅन असणार आहे आणि त्याचे वीकली रिपोर्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत डिजिटली स्वरूपामध्ये, की तुम्ही बॅच किती लेक्चर्स कव्हर केले, नंतर किती टेस्ट दिल्या, किती मॉक टेस्ट सोडवल्या, किती रायटिंग प्रॅक्टिस केली, सगळ्यांचा तुम्हाला डिजिटली रिपोर्ट येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या प्रोग्राम अंतर्गत तुम्ही राज्यसेवेची बॅच जॉईन केली तर आणि जर तुम्ही 2026 ची ही प्रिलिम जरी क्लिअर केली, प्रिलिम जरी क्वालिफाय केली, तरी तुम्हाला टेक्स्टबुक 1 लाख रुपयाचा कॅश प्राइज देणार आहे. आणि हा कोर्स 90% जास्त कंप्लीट केला आणि तरी पण तुम्ही समजा क्वालिफाय नाही झाले पुढं, म्हणजे पोस्टसाठी कुठल्या, तर तुम्हाला गॅरंटेड 100% तुमची रिफंड फीस जी आहे ती रिफंड होणार आहे. आणि आता सध्या एक्स्ट्रा ऑफर पण सुरू आहे, तुम्हाला 5,000 रुपयापर्यंतचं अमेझॉन वाउचर पण त्याच्यामध्ये मिळणार आहे, शॉपिंग वाउचर. तर नक्की तुम्ही लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. ह्याच्यामध्ये लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत. नवीन 3.0 इंटिग्रेटेड बॅच पण आपण एक सुरू केलेले आहे राज्यसेवेसाठी, जस्ट लॉन्च केलेले, ज्याच्यामध्ये 11 जानेवारी पासून लेक्चर सुरू होणार आहेत. राईट, तर ही सुद्धा बॅच जॉईन करा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 100% फायदा होईल आणि कमीत कमी फीस मध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची कंप्लीट तयारी करून घेणार आहोत. तसंच जी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी
2026 ज्यांचं टार्गेट आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण इंटिग्रेटेड बॅच लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये पूर्व मुख्य संपूर्ण तुमचं सिलेबस कव्हरेज असणार आहे आणि संपूर्ण तुमची तयारी करून त्याच्यामध्ये घेतली जाणार आहे. तर हा माझा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता. मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पण ऍड करतो किंवा एन्क्वायरीसाठी सुद्धा या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. ओके, तर चला मग आता आपण सुरू करू आपल्या लेक्चरला. तर बघा, या एक्झामसाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये नेमका त्यांनी सिलेबस काय दिलेला आहे. आता त्या सिलेबसवरती जास्त आपल्याला जायचं नाही, तरी पण आपल्याला बघायचं आहे की सिलेबस काय दिलेला आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं रिसोर्स आहे तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. याच्यावरूनच आपल्याला समजतं की आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये किंवा कोणत्याही इतर सब्जेक्टमध्ये नेमकं एमपीएससी काय विचारते आणि आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे एकदम बेसिक रिसोर्सेस आहे आणि ते तुमच्याकडे असायलाच पाहिजेत आणि त्याला अनालाइज तुम्ही करायलाच पाहिजे. त्याची पूजा तुम्ही करायला पाहिजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची. आणि बरेच क्वेश्चन्स हे रिपीट पण होतात, बरोबर, आधीच्या इयरमध्ये विचारलेले. नंतर लिमिटेड बुक्स. आता मी तुम्हाला बुक्स पण सांगणार आहे की कोणत्या बुक्स मधून तुम्हाला चॅप्टर करायचे तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे बुक तुम्ही वाचताय त्याच बुकवरती मल्टिपल रिव्हिजन्स हे महत्त्वाचं आहे. नाही तर अनेक विद्यार्थी 1 2 3 4 असे एकाच विषयाचे 3 3 4 4 5 5 पुस्तकं वाचत बसतात. बिलकुल असं करायचं नाही. बिलकुल म्हणजे बिलकुलच असं करायचं नाही. जे तुम्ही पुस्तक वाचताय त्याच्यावरतीच विश्वास ठेवा आणि ते कोणतं वाचायचं ते तर सांगणारच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावरतीच तुम्ही परत तेच पुस्तक वाचा. मल्टिपल रिव्हिजन्स करायच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक तुम्हाला करायचं ते म्हणजे या आता राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज कोणतीही एक जॉईन करायची आहे. म्हणजे तुम्हाला सवय लागेल 2-2 तास त्या हॉलमध्ये बसून पेपर सोडवायची तुम्हाला सवय लागेल. कारण तो पण एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. ते आपल्याला मेंटॅलिटी आपल्याला काय करायची, आपली निर्माण करायची आहे. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्याच आहेत. तर आता बघा, पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये त्यांनी काय म्हटलेलं इकॉनॉमिक्समध्ये, आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी असं म्हटलंय. याच्यावरून आपल्याला जास्त काहीच समजत नाही. परंतु जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं व्यवस्थित तर तुम्हाला मग समजून येईल की इकॉनॉमिक्समध्ये नेमकं एमपीएससी काय विचारते. तर बघा, तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत ज्याच्यावरती एमपीएससी सतत क्वेश्चन विचारते. या टॉपिकच्या बाहेर तुम्ही काहीच करू नका. मी तर तुम्हाला असं म्हणेल की फक्त मी जेवढं सांगतोय तेवढंच करा. इकॉनॉमिक्ससाठी तुमचा वेळ वाचेल आणि तुमचा वाचलेला वेळ तुम्हाला इतर सब्जेक्टला देता येईल. जसं की पहिला टॉपिक तुम्हाला करायचा आहे दारिद्र्याचे निर्देशांक आणि दारिद्र्याच्या समित्या, ज्याच्यावरती दरवर्षी तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतो. दारिद्र्यावरती बेरोजगारी पण त्याच्यावरून करायचा आहे, थोडक्यात करून ठेवायचा आहे. बेरोजगारीवरती क्वेश्चन आला तर येतो, नाही तर नाही येत. परंतु दारिद्र्य, त्याचे निर्देशांक, आता दारिद्र्यामध्ये त्याचे निर्देशांक कोणता, एमपीआय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, नंतर नीती आयोगाचा राष्ट्रीय बहुआयामी निर्धनता निर्देशांक असेल, नंतर असमानतेचे निर्देशांक असतील, गिनी गुणांक असेल किंवा असमानतेबाबतीत जागतिक असमानता जो रिपोर्ट आहे ऑक्सफमचा वगैरे. थोडक्यात फक्त तुम्हाला करायचं आहे की त्याच्यामध्ये किती लोकांकडे किती संपत्ती वगैरे एवढंच. आणि समित्या सगळ्या ज्या भारत सरकारने ज्या समित्या नेमल्या होत्या दारिद्र्यविषयक, जसं की दांडेकर आणि रथ समितीपासून लकडावाला समितीपर्यंत आणि लकडावाला समितीपासून अलग समिती, तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, या सगळ्या तुम्हाला करायच्यात समित्या आणि त्या पण एकदम व्यवस्थित करायचे. त्याच्यावरती क्वेश्चन दरवर्षी असतो. नंतर मानव विकासामध्ये सगळे निर्देशांक करायचे, जसं की मानव विकास निर्देशांक असेल, असमायोजित समानता मानव विकास निर्देशांक असेल, इनइक्वालिटी ऍडजस्ट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, नंतर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स असेल, ह्युमन कॅपिटल इंडेक्स असेल, नंतर जीवनाचा भौतिक गुणांक निर्देशांक असेल. हे निर्देशांक तुम्हाला सगळेच करायचे आहेत. याच्यावरती पण सतत एमपीएससी क्वेश्चन विचारते. नंतर लोकसंख्या, भारत आणि महाराष्ट्राची लोकसंख्या कंपॅरेटिव्हली त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कंपॅरेटिव्हली कसा करायचा अभ्यास, जसं की आता समजा वृद्धी दर आहे, राईट. वृद्धी दर आता भारताची लोकसंख्या 2001 ते 2011 दरम्यान 17.64% वाढली आणि त्याच वेळेत महाराष्ट्राची लोकसंख्या ही 15.99% वाढली. मग कंपॅरिझन करायचं किंवा भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर हा महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे 2001 ते 2011 दरम्यान. अशा पद्धतीनं सगळा डेटा तुम्हाला काय करायचा आहे, सगळा डेटा इंटरप्रिट करून त्याच्यावरती क्वेश्चन्स तयार करायचे आहेत, राईट. सो भारत आणि महाराष्ट्र या दोनांचा म्हणजे सहसंबंध, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन करून
लोकसंख्येचा अभ्यास करायचा आहे. मग घनता असेल, भारताची घनता किती, महाराष्ट्राची घनता किती, भारतामध्ये कोणते राज्य पहिल्या म्हणजे जास्त घनतेचे आहेत, महाराष्ट्रामध्ये कोणते जिल्हे जास्त घनतेचे आहेत वगैरे सगळ्या गोष्टी अशा तुम्हाला अभ्यासायच्या आहेत त्या. आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या टॉपिक्सवर आलेले क्वेश्चन सोडवायचे, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमके एक्झाम मध्ये एमपीएससी क्वेश्चन कसं विचारते आणि या टॉपिक मधून आपल्याला काय घ्यायचंय आणि कसं घ्यायचंय. नंतर वित्तीय समावेशन, याच्यामध्ये वित्तीय समावेशनाच्या योजना जसं की प्रधानमंत्री जनधन योजना असेल, नंतर सामाजिक सहाय्याच्या योजना, ज्या पेन्शन स्कीम असतील, अटल पेन्शन योजना किंवा 1995 ची योजना असेल, राईट, त्या सगळ्या तुम्हाला योजना इथे करायच्या आहेत. नंतर शाश्वत विकास, याच्यामध्ये तुम्हाला शाश्वत विकास हा टॉपिक दरवर्षी क्वेश्चन असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतील, राईट, नंतर शाश्वत विकासाच्या परिषदा असतील, पर्यावरण बदलाच्या परिषदा असतील, नंतर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असतील. हे सगळं तुम्हाला काय करायचंय. इव्हन एवढंच नाही तर शाश्वत विकासाचे जे निर्देशांक आहेत, जो ग्लोबलचा निर्देशांक आहे आणि जो भारताचा पण नीती आयोगाचा निर्देशांक आहे, तोही तुम्हाला काय करायचा आहे, व्यवस्थित करायचा आहे. आणि हा टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचे 1 ते 2 क्वेश्चन इझी सुटतात. जर 1 क्वेश्चन आला तर इझी तुमचे 2 मार्क फिक्स होतात, 2 क्वेश्चन आले तर 4 मार्क तुमचे फिक्स होऊन जातात. नंतर प्लॅनिंग, आर्थिक नियोजन, याच्यामध्ये भारतातील आर्थिक नियोजनामध्ये तुम्हाला पूर्णपणे 1 ते 12 पंचवार्षिक योजना करायच्या आहेत. आणि त्या 1 ते 12 पंचवार्षिक योजनेअंतर्गत जे काही डेव्हलपमेंट झाल्या ते सगळं करायचंय. जसं की वेगवेगळ्या बेरोजगारीच्या योजना असतील, बेरोजगारी दूर करण्याच्या किंवा दारिद्र्य दूर करण्याच्या योजना असतील, रोजगाराच्या योजना असतील. आणि जसं की एमजी नरेगा असेल, आता एमजी नरेगाला त्यांनी रिप्लेस केलं, राईट, आता नवीन कुठली योजना आली एमजी नरेगाला रिप्लेस करून, तर विकसित भारत जी रामजी योजना आली. मग ती डिटेल करायची पूर्णपणे, म्हणजे कोणकोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजना सुरू करण्यात आल्या, त्या योजना पण तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. ओके, मग त्या सगळ्यात मग ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल किंवा औद्योगिकरण असेल, सेवा क्षेत्र डेव्हलपमेंट असेल किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या महिला बाल कल्याणाच्या योजना असतील, ग्रामीण विद्युतीकरणाच्या योजना असतील, ग्रामीण विकासाच्या योजना असतील, राईट, रोजगाराच्या योजना असतील, ह्या सगळ्या स्वयंरोजगाराच्या योजना असतील, ह्या योजना पण त्याच्या अंतर्गत तुम्हाला करायच्या आहेत 1 ते 12 पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत. तसंच तुम्हाला प्लॅनिंग कमिशन, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल आणि नीती आयोग हे पण तुम्हाला थोडक्यात करायचं आहे. त्याची संरचना वगैरे कशी असते, त्याचं काम काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित करायचंय. आणखी कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहेत, हे टॉपिक तर खूप महत्वाचे आहेत. याच्याबरोबरच आणखी महत्वाचे टॉपिक कोणकोणते त्याच्यासाठी, राष्ट्रीय उत्पन्न, याच्यामध्ये जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी ह्या ज्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी त्याच्यामध्ये तुम्हाला आणायची आहे. कॉन्सेप्च्युअल तुम्ही जर त्या व्यवस्थित केल्या तर बघा, एक तुम्हाला क्वेश्चन म्हणजे तुम्हाला सुटतोच क्वेश्चन, त्याच्यावरती पण एमपीएससी सतत क्वेश्चन विचारते. इव्हन ते कंबाईन मध्ये पण त्यांनी ते क्वेश्चन विचारतायत आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पण क्वेश्चन विचारतायत. सो राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक व्यवस्थित करा. नंतर वृद्धी आणि विकास. आता वृद्धी आणि विकास हा जो टॉपिक आहे ना, जरा थोडा काय म्हणतात, थोडा अवघड. म्हणजे ह्याच्यावरती काय विचारतात ते वृद्धी आणि विकासावरती, तर वेगवेगळ्या अर्थतज्ञांचे जे मतं आहेत किंवा त्यांचे जे स्टेटमेंट आहेत ते विचारतात आणि कोणी म्हटलं असं म्हणतात. तर ते काय करायचं, ते जरा PYQ बघून थोडं व्यवस्थित करा. वृद्धी आणि विकास तर तुम्ही फक्त ती कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या की वृद्धी आणि विकास काय असतं, त्याचे निर्देशक काय असतात वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये पण काय करायचे, जे वेगवेगळ्या अर्थतज्ञांचे वृद्धी आणि विकासावरचे जे स्टेटमेंट आहेत ते व्यवस्थित करायचे, तर त्याच्यावरती क्वेश्चन येतो, राईट. नंतर आता बाकी आणखी काय करायचंय, इथपर्यंत तुम्हाला हे एकदम व्यवस्थित करायचं आहे जे आतापर्यंत टॉपिक सांगितले. त्याच्यानंतर बाकी काय करायचंय, बाकीमध्ये तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं चलनविषयक धोरण, चलनविषयक धोरणाची जी साधनं आहेत, संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं, ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. नंतर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग ते व्यवस्थित करायचे. अग्रणी बँक योजना असेल, नंतर रिजनल रूरल बँक असेल, हे थोडक्यात करायचं आहे. ओके, नंतर तुम्हाला आणखी बाकीचं काय करायचंय, बाकीच्या याच्यामध्ये तुम्हाला एकतर आंतरराष्ट्रीय संघटना, याच्यामध्ये IMF, वर्ल्ड बँक आणि WTO ह्या 3 संस्था ज्या आहेत त्या व्यवस्थित करून ठेवा. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता करंट अफेअर्स ओरिएंटेड हे करा. काय कर रचना असेल, म्हणजे जीएसटी, आता जीएसटीचे नवीन दर बदलले, जीएसटी मध्ये 2 टियर सिस्टम आली 5 आणि 18% राईट. परंतु त्याच्यामध्ये आणखी एक स्लॅब आहे 40% जो कशासाठी वापरला जातो, टोबॅको, पान मसाला, एरेटेड ड्रिंक्स, लक्झरी गुड्स हे जर तुम्ही खरेदी करत असाल तर त्याच्यावरती गव्हर्नमेंट सध्या 40% जीएसटी आकारते, ते पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. हे करंट ओरिएंटेड करायचं. नंतर वित्त आयोग, आता जो 15वा 16वा वित्त आयोग आहे तो करायचा व्यवस्थित, राईट. 14वा 15वा 16वा वित्त आयोग व्यवस्थित करून जायचे. नंतर परकीय व्यापारामध्ये काय करायचं, भारताचा परकीय व्यापारामध्ये
सेवा क्षेत्र असेल किंवा वस्तू आयात आणि निर्यात याचा जरा थोडा फॅक्च्युअल डेटा बघून घ्यायचा, त्याच्यावरती आला तर क्वेश्चन येतो किंवा ते सोडून द्यायचं, किंवा ते फक्त बजेटमध्ये जे काही गोष्टी दिल्या आहेत ना तेवढ्याच फक्त करायच्या, करंट ओरिएंटेड करायचं. आणि राजकोषीय धोरणामधलं पण बजेट ओरिएंटेड तेवढंच फक्त करायचे, बाकी जास्त याच्यामध्ये काही करायचं नाहीये. तर हे होते महत्वाचे टॉपिक आणि याच्यावरती एमपीएससी काय करते, सतत क्वेश्चन विचारते. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय करायचंय, जसं मी मगाशी सांगितलं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्हिंग तुम्ही सतत करायची, एकदा नाही करायची, एकदा केल्यानंतर त्याला रिवाइज सुद्धा करायचंय. तुम्ही म्हणाल क्वेश्चनला कोण रिवाइज करतं, करायचं, क्वेश्चनला सुद्धा रिवाइज करायचं. आणि क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स प्रत्येक टॉपिकवरचे, तुम्ही प्रत्येक टॉपिकचा ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस तुमच्या समोर PYQचं पुस्तक समोर पाहिजे आणि त्या टॉपिकवरती कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत ते तुम्हाला लगेच, म्हणजे तो टॉपिक वाचल्यानंतर लगेच ते क्वेश्चन सोडवायचे, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं या टॉपिकवरती, पर्टिक्युलर टॉपिकवरती यांनी क्वेश्चन्स कसे कसे विचारलेत. नंतर आणखी एक लँड रिफॉर्म्स पण करून जावा. थोडक्यात लँड रिफॉर्म ऍक्ट जो आहे 2013चा असेल किंवा त्याच्या आधीचा ऍक्ट असेल तो थोडक्यात थोडा वाचून जावा. तो तुम्हाला नेटवर सर्च केलं तुम्ही तरी मिळून जाईल तुम्हाला, राईट. तर हे फक्त PYQ का महत्वाचे आहेत आपल्यासाठी, कारण आपल्याला याच्यावरून कळतं की एमपीएससी नेमकं काय विचारते आणि आपल्याला अभ्यास काय करायचा आहे. प्रत्येक टॉपिक वाईज तुम्ही PYQ सोडवायचे आणि प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करताना तुमच्या समोर त्या टॉपिकचे PYQ समोर पाहिजेत. ओके. आणि नंतर इकॉनॉमिक्स रिलेटेड जे चालू घडामोडी आहेत त्या चालू घडामोडी पण तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. तर आता मग हे सगळं कुठल्या पुस्तकातून करायचं, तर बघा त्यासाठी मी तुम्हाला सांगेल, तुमचं जर इकॉनॉमिक्स बेसिक चांगलं क्लिअर असेल, इव्हन बेसिक क्लिअर नसलं तरी तुम्ही किरण देसले सरांचं भारतीय अर्थव्यवस्था दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक वापरा, राईट. भाग 1 आणि किरण देसले सरांचं भाग 2, कारण भाग 2 मध्ये त्यांनी शाश्वत विकास, लोकसंख्या आणि वित्तीय समावेशनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना भाग 2 मध्ये दिलेल्या आहेत. तर ते काय करायचं, मी जे तुम्हाला टॉपिक सांगितले त्या टॉपिक वाईज तुम्ही ह्या 2 पुस्तकातून तुमचं हे सगळं कव्हर करून घेऊ शकता, मी जे तुम्हाला सांगितलंय तेवढं, राईट. आणि तुम्हाला जर हे देसले सरांचे दोन्ही पुस्तकामधून करायचं नसेल तर तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक सुद्धा वापरू शकता, राईट. म्हणजे किंवा म्हणतोय बरं का, देसले सरांची 2 पुस्तकं किंवा कोळंबे सरांचं पुस्तक. आणि दररोज पेपर वाचायची सवय लावा, कारण आता हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे पेपर तुम्हाला, कारण पूर्व परीक्षेमध्ये पण करंट अफेअर्स विचारलं जातं आणि मुख्य परीक्षेमध्ये तर जास्तच करंट अफेअर्स आता विचारलं जाणार आहे. सो त्याच्यामुळे पेपर डेली वाचा, त्याच्यातल्या थोड्या नोट्स काढून ठेवा जे जे महत्वाचं आहे. जसं की आता विकसित भारत जी रामजी योजना असेल, मग त्याच्या बाबतीत पेपरमध्ये येतच, त्याच्या नोट्स काढून ठेवायच्या थोडक्यात, की नेमकं त्याच्यामध्ये काय नवीन चेंजेस केलेले आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आलं लक्षात. तर तुम्ही हे टॉपिक्स या पुस्तकातून करू शकता, सिंपल आणि साध्या लँग्वेजमध्ये दिलेला आहे, किंवा आपला कोर्स सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आता कोर्स तर तुम्हाला, म्हणजे कोर्स जॉईन केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट्स पण भरपूर आहेत. ओके, जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. तर आय होप यू की तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील आणि घाई गडबड न करता अभ्यास करायचा, पळवायचं नाही प्रत्येक गोष्टीला, कासवासारखा अभ्यास करा. म्हणजे एवढा जास्त पण स्लो नाही करायचा, कारण आपल्याला आता पुढे 4 ते 4.5 महिने, 4 ते 5 महिने आपल्याला मिळत आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला कासवासारखा, कासवाच्या गतीनं अभ्यास करायचा आहे. परंतु कासवाची गती काय म्हणतोय, कन्सिस्टन्सी कासवाने ठेवली होती. कासवाच्या आणि सशाच्या, जर कासव आणि सशाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल तर शेवटी तिथं कासव जिंकलेला आहे, ससा नाही. ससा खूप म्हणजे पळणारा होता, जास्त त्याचा वेग होता, परंतु तरी पण तो जिंकला नाही, कारण त्याची कन्सिस्टन्सी नव्हती त्याच्या, म्हणजे त्याच्या रनिंग मधली कन्सिस्टन्सी त्याने ठेवली नाही. थोडा पळला झोपला, थोडा पळला झोपला, असं त्याने काम केलं. पण कासवाने काय केलं, सतत चलत राहिला आणि तो पुढे काय झालेला आहे, तो ती शर्यत जिंकलेला आहे. सो त्याच्यामुळेच काय करायचंय तुम्हाला, कासवासारखा सतत तुम्हाला कन्सिस्टन्सी, कंटिन्युटी अभ्यासातली तुम्हाला मेंटेन ठेवायची. नाहीतर 2 दिवस अभ्यास केला, 3 दिवस गेला कुठंतरी निवांत फिरायला वगैरे, असं बिलकुल करायचं नाही. आणि एक स्वतःचा प्लॅन तयार करा. पुढच्या 4.5-5 महिन्यांचा प्लॅन तुमच्याकडे लिखित पाहिजे आणि त्या प्लॅन नुसारच तुम्ही काय करा, त्या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. ते इम्प्लिमेंटेशन करूनच तसा अभ्यास, तशा पद्धतीने अभ्यास करा, की मी एवढ्या दिवसांमध्ये हा सब्जेक्ट करू शकतो, एवढ्या दिवसांसाठी या सब्जेक्टला देऊ शकतो. आणि नंतर मग रिव्हिजन प्लॅन पण तुम्हाला त्यात बनवायचा आहे. म्हणजे तुम्हाला अगोदर पूर्णपणे अभ्यासाचा प्लॅन प्लस रिव्हिजन प्लॅन, आणि रिव्हिजन प्लॅन मध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि करंट अफेअर्स प्लस
टेस्ट सिरीज हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. तर स्वतःचा एक असा पर्सनलाइज प्लॅन बनवा ज्याच्या थ्रू तुम्हाला काय करता येईल, अभ्यास करता येईल. ओके, सो आय होप यू की तुमच्या हे सगळं लक्षात आलं असेल. आणि काहीही तुमचं आणखी काही कन्सर्न्स असतील, ओके, किंवा एखादी बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर हा नंबर पण मी तुम्हाला देऊन ठेवतो. याच्यावरती तुम्ही काय करू शकता, मेसेज किंवा कॉल करू शकता. मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पण ऍड करतो. सो थँक्यू सो मच.